जालना जिल्ह्यातील 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तर 10 जून 2026 रोजी आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीला दुचाकीवरून नेल्याचा आरोप होता। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तपास सुरू करून अवघ्या 22 दिवसात आरोपपत्र न्यायालयात दाखल केले। त्यानंतर न्यायालयाने केवळ 57 दिवसात सुनावणी पूर्ण करत आरोपीला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली। जलद तपास आणि तातडीच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे या प्रकाराचा निकाल अल्पावधीत लागला। जालना शहरामध्ये 10 जून 2026 ला एक दुर्दैवी घटना समोर आलेली होती। ज्याच्यामध्ये एक माणूस आपले मोटरसायकलवर एक पीडित मुलगी ज्याची वय 3 वर्ष होती त्याला घेऊन गेला होता आणि त्याच्या सोबत कुछ गैरकृत्य केले होते। त्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये कलम 65(2), 74, 140(4) भारतीय न्याय संहिताची लागू केलेली होती। त्याच्यासोबत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन टीमला आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली होती, जे की ॲडिशनल SP जालना यांनी हेड केलेली आहे। त्याच्यामध्ये 22 दिवसांमध्ये चार्जशीट करून एक तब्बल 57 दिवसांमध्ये माननीय सेशन कोर्टाने या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन देताना वेळी अजन्म कारावासाची शिक्षा या आरोपीला दिली आहे। त्याच्यामध्ये जे SIT एस्टॅब्लिश झाली होती त्यांनी दिवसभर रात्रभर काम केला आणि याच्यामधले सर्व लोकांनी पूर्ण आपला 100% देऊन लवकर चार्जशीट पाठवण्यासाठी आपला 100% दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना।